सर, तुमचे नाव, कंपनीचे नाव आणि तुम्ही किती लोकेशन्सवर काम करताय सध्या? माझं नाव रोहन देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर रॉनी एलिवेटर्स प्रायव्हेट लिमिटेड. आमची कंपनी ही नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पुणे, पिंपरी चिंचवड या लोकेशनमध्ये काम करते. एलिव्हेटर प्लस सोबत तुमचा आत्तापर्यंतचा अनुभव कसा राहिला आहे? मला असं वाटतं की जेव्हा आम्ही ही कंपनी चालू केली होती तेव्हा मला सुरुवातीला नवीन कंपनी असल्यामुळे जास्त मॅनपॉवर आणि जास्त प्रोजेक्ट्स नव्हते. परंतु जसं जसे प्रोजेक्ट्स वाढायला लागले आणि मॅनपॉवर वाढायला लागलं तसं तसं त्या सगळ्या गोष्टींचा ठोकताळा मांडणं हे फार कॉम्प्लिकेशन व्हायला लागलं आणि याच्यामध्ये खूप जास्त एनर्जी खर्च व्हायची. ती एनर्जी जर वाचली आणि ती जर फक्त जर आपण जे महत्त्वाच्या प्रॉडक्टिव्ह गोष्टींसाठी जर यूज केली तर त्याचा बेनिफिट होऊ शकतो असं आम्हाला वाटलं. आम्ही खूप मार्केटमध्ये बघितलं, वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्स कंपन्यांकडे गेलो, त्यांचं ट्रायल घेतली, परंतु आम्हाला तशा प्रकारचं जे सॉफ्टवेअर एलिव्हेटरसाठी लागत होतं ते मिळतच नव्हतं. आणि बरेच सॉफ्टवेअर्स मार्केटमध्ये आहेत की जे मेंटेनन्ससाठी यूज केले जातात, ते जनरलाइज असतात, परंतु एलिव्हेटर सॉफ्टवेअर पहिल्यांदाच एलिव्हेटर प्लसने दिलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही हळूहळू त्याचा यूज करतोय तेव्हा आम्हाला लक्षात येते की ते किती डेप्थमध्ये चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एलिव्हेटर प्लस हे एकमेव सॉफ्टवेअर आहे की जे आम्ही आता सध्या एलिव्हेटर क्षेत्रामध्ये बघतोय. सिस्टीम फक्त दिला आणि निघून दिले की प्रत्यक्ष तुमच्या टीमला वापरायला शिकवून इम्प्लिमेंट करून दिला? कसं आहे की जेव्हा आम्ही सॉफ्टवेअर सुरुवात केली तेव्हा आम्हाला बऱ्याच वेळा ऑनलाईन सपोर्ट मिळाला. आम्ही जेव्हा कॉल केला तेव्हा आम्हाला ऑनलाईन सपोर्ट मिळत आलेला आहे. आणि त्यानंतर आता जेव्हा आम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळायला लागल्या ऑनलाईनमध्ये तेव्हा आम्ही ऑफलाईनसाठी रिक्वेस्ट केली होती आणि त्यांनी देखील आम्हाला विचारलं होतं. त्यानुसार आम्ही ऑफलाईन सिस्टीमला ते आता लोकेशनवरती आलेले आहेत आणि त्यांनी 2 दिवस आम्हाला प्रॉपर एक्सप्लेन केलं आहे. तुमच्या सेल्स, बॅक ऑफिस आणि सर्व्हिस टीमने हे किती लवकर आणि सहज वापरायला सुरुवात केली? आता आम्ही ऑफलाईन ट्रेनिंग नुकतंच घेतलेलं आहे आणि आम्हाला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आता त्याची डेप्थ कळलेली आहे. त्याचे वेगवेगळे स्टॅटिस्टिक्स आहेत, त्याचे डॅशबोर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये अकाउंटची समरी आहे, जॉब वाईज एक्सपेन्सेस आहेत आणि मटेरियल मॅनेजमेंटचा पण फार मोठा महत्त्वाचा रोल प्ले आहे. खरं सांगायचं झालं तर एलिव्हेटर कंपन्यांना जेव्हा जास्त जॉब्सची ऑर्डर्स येतात तेव्हा या सगळ्या गोष्टींचा ठोकताळा मांडणं हे अत्यंत कठीण होऊन जातं. आणि अशा वेळेस जर हे सॉफ्टवेअर आपण जर यूज केलं आणि प्रामाणिकपणे सगळ्या एंट्रीज जर याच्यामध्ये मेंटेन केल्या तर आपल्याला टिप ऑफ फिंगरवरती सगळ्या गोष्टी समजू शकतात. काही अडचण किंवा प्रश्न आला तेव्हा एलिव्हेटर प्लस टीमचा सपोर्ट कसा मिळाला? इमिडिएटली सपोर्ट मिळतो, पण कधी कधी जर ते बिझी असले तर ते आपल्याला मेसेज करतात आणि सांगतात काय आम्ही तुम्हाला कॉल करू, परंतु त्यांचा कॉल सेम डेला येतो आणि ते आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. दुसऱ्या एलिव्हेटर कंपनीला तुम्ही एलिव्हेटर प्लस सुचवाल का आणि का? नक्कीच एलिव्हेटर प्लस हे जे सॉफ्टवेअर आहे प्रत्येक एलिव्हेटर कंपनीने वापरण्यासारखं सॉफ्टवेअर आहे. आपण जर आपला बेस जर पक्का केला तरच आपण पुढे विश्व उभं करू शकतो. परंतु जर हे सगळ्या गोष्टी जर आपण कुठे अकाउंटेबल नाही ठेवल्या तर नंतर आपल्या या गोष्टीचा फार गोंधळ होऊ शकतो. आणि त्यामुळे एलिव्हेटर प्लस हे आत्ताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये एकमेव असं आहे की ज्यांनी थॉरोली एलिव्हेटर कंपन्यांची प्रोसेस डिझाईन करून सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. आणि मी इथले जे मॅनेजिंग डायरेक्टर आहे एलिव्हेटर प्लसचे, त्यांची जी टीम आहे त्यांना खरोखर धन्यवाद देईल की मी इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना मला एकमेव कंपनी की जी इंडियन कंपनी आहे, जी आपल्या महाराष्ट्रातली आहे आणि ती चांगल्या प्रकारे आपल्याला सपोर्ट करू शकते आणि आपल्या सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिकली लावून देऊ शकते, प्रोसेस डिझाईन करून देऊ शकते. त्यामुळे मी नक्कीच प्रत्येक एलिव्हेटर कंपनीला सांगेल की जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही एलिव्हेटर प्लसला नक्कीच तुम्ही यूज करा आणि यूज केल्यानंतर तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये कम्फर्ट बघायला मिळेल आणि तुमचा बिझनेस देखील, तुमची एनर्जी देखील त्याच्यामध्ये चांगली ग्रो होईल. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.